आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. संचिता, संचिता, संचिता. संचिता कुठे आहे? मला तिचं सजेशन हवं होतं. ती जस्ट तिला एक काम होतं म्हणून अचानक निघून गेली. काय? अशी कशी गेली ती? हो पण नमिता, तू जर मला विचारशील तर खूप परफेक्ट आलाय तुला हा ड्रेस. छान दिसतेस. पण आय थिंक मघासचा जास्ती छान होता. मी तोच घालते. वाव, स्वानंदी किती सुंदर दिसते माझी मैत्रीण. ब्युटिफुल. नमिता, सुजीत, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. सुजीत, खरं सांग, कशी दिसते मी? तू खूप सुंदर दिसतेस. ब्युटिफुल. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. माझ्याकडे अजून एक लेहंगा आहे, डिझायनर लेहंगा आहे. मी तो घालू का? नो 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 नो. नमिता, मला सांग, तुला गर्दीतला एक चेहरा बनायचा आहे का? मीन्स असे डिझायनर लेंगे घालण्याची हल्ली फॅशन सुरू आहे. कोणी घालतं आणि मिरवतं ग. मी तुला सांगू, लग्नात येणारे गेस्ट सुद्धा हेच एक्सपेक्ट करत असणार की नमिता असंच काहीतरी डिझायनर लेंगा वगैरे घालेल. पण नमिता, तो निर्जीव पुतळ्याच्या मापानं शिवलेला डिझायनर लेंगा तुला फिट होईल, तुझ्यावर छान दिसेल, पण त्यात तू नसशील. नमिता, तुझा हा जिवंतपणा, तुझा हसरेपणा, तुझे निरागस डोळे, तुझी एनर्जी, ती सगळी असणार आहे का त्या लेंग्यात? कारण ते सगळं या लेंग्यात आहे. जो लेंगा फक्त तुझा विचार करून शिवला गेला, तुझ्यासाठी, जगात एकमेव, ओरिजिनल, नमिता सारखा. आणि अगदी मनापासून एक बोलू, या लेंग्यात तू जितकी सुंदर दिसतेस तितका आजवर मी तुला कधीच नाही पाहिलं. अजून एक डाऊट आहे. एक मिनिट. ओके. हाय 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 हाय, क्या बात आहे. आता तर हा, सी. नाईस यार. हो ना, हो. सुंदर दिसतेस तू. स्वानंदी, थँक्यू सो मच. तू खरंच खूप सुंदर लेहंगा शिवलाय. सुभाष, माझी पर्स आण. ओके मॅम. सुजित, खरंच थँक्यू सो मच. तुझ्यामुळे मला हे डिसिजन घेणं सोपं झालं. वेलकम. सुजित, हे तुझ्या कंपनीचं पेमेंट. थँक्यू. 1 सेकंड. हे बघ, ही घे माझ्या लग्नाची पत्रिका. नक्की यायचंय हं तुला? ऑफकोर्स येणार मी. स्वानंदी, हे घे, हे 10,000.
10,000 अहो मॅडम कशाला? तुझ्यासाठी खास बक्षीस आहे, घे. अहो मॅडम, तुम्ही कामाचा मोबदला दिला की सुजित सरांकडे? खरंच नको, तू खरंच खूप मनापासून काम केलंय. खास बक्षीस फक्त तुझ्यासाठी, घे. थँक्यू मॅडम. सुजित, थँक्यू सो मच. तुझ्यामुळे मला हे डिसिजन घेणं सोपं झालं. खरं सांगू का, खूप सोपा डिसिजन होता, कारण काय कमाल दिसते सर. एक्सक्यूज मी. तुम्हा सगळ्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर करायची होती, म्हणून मी आत्ता इथं आलोय. आपल्या कंपनीनं पहिल्यांदाच कस्टमाइज ऑर्डर पूर्ण केली. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे, आपण नेहमी क्वांटिटीमध्ये ऑर्डर्स घ्यायचो, मोठ्या ऑर्डर्स घ्यायचो. पण पहिल्यांदा सर्पोदर टेक्सटाईलनं एक डिझायनर कस्टमाइज ऑर्डर करण्याचा एक्सपेरिमेंट केला. आणि मला तुम्हा सगळ्यांना सांगायला आनंद होतोय की त्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण सक्सेसफुल झालो. आणि ह्या सगळ्याचं श्रेय आपली एक्स एम्प्लॉई. एक मिनिट. या सगळ्याचं श्रेय जातंय स्वानंदीला. बरं, आता तुम्ही सगळ्यांनीच कष्टाची तयारी ठेवा, कारण मला खात्री आहे आता अशा कस्टमाइज ऑर्डरशी आपल्या कंपनीकडे रीघ लागणार आहे. तुम्हा सगळ्यांनाच ठाऊक आहे, सर्पोदर टेक्सटाईलचं नाव गारमेंट इंडस्ट्रीत खूप मोठं आहे, मानानं आपल्या कंपनीकडे बघितलं जातं. पण इथून पुढे सामान्य जनतेला सुद्धा आपल्या कंपनीबद्दल कळणार आहे. सो आपल्याकडे खूप ऑर्डर्स येणार आहेत. तुम्ही तयारी ठेवा मेहनतीची. आणि मला पूर्ण खात्री आहे, पुढच्या वर्षी वेडिंग सीझनमध्ये सगळ्या ब्राईड्स या आपल्या कंपनीकडनं कपडे शिवून घेतील. स्वानंदी, याची सुरुवात तू केली आहेस, सो क्रेडिट गोज टू स्वानंदी. स्वानंदी, तू आज कंपनीचं नाव मोठं केलंस, सो यू डिझर्व दिस क्लॅप्स. आणि तुम्हा सगळ्यांचा बॉस म्हणून मला एक गोष्ट शेअर करावीशी वाटते. इतकी टॅलेंटेड एम्प्लॉई, प्रामाणिक, मेहनती आपल्या कंपनीच्या हातून जाऊ नये अशी माझी इच्छा आहे. या कंपनीचा बॉस म्हणून मी तुला सांगतोय, स्वानंदी, प्लीज आमची कंपनी, आमची फॅक्टरी पुन्हा जॉईन कर. प्लीज तू लोड नको घेऊस. तू शांतपणे विचार कर आणि मला तुझा निर्णय कर. पण एका गोष्टीची खात्री मी तुला देतो, तू पुन्हा त्याच मानानं ही कंपनी जॉईन करशील. आणि त्याची ग्वाही आत्ता इथं वाजलेल्या टाळ्या आहेत. टेक युअर टाइम. तुझा निर्णय आम्हाला काय ते कळव. ओके? हीच आनंदाची बातमी देण्यासाठी मी ते आलो होतो. सो गाईज, यू प्लीज कंटिन्यू. म्हणी नाही, या ऑर्डरमुळे आपल्याला नेमका फायदा झालाय की नाही ते आपल्याला बघावं लागेल. हां, माय केबिनमध्ये जाऊया. प्लीज कंटिन्यू. चल. म्हण्या, जरा पै आणि पैचा हिशोब मांडा, म्हणजे आपल्याला हे बघावं लागेल ना. कंपनीला किती प्रॉफिट झालाय,
खर्च किती झालाय, म्हणजे प्रॉफिट झालाय की नाही झालाय. ओके ठीक आहे, मी तुम्हाला दोघांनाही व्यवस्थित हिशोब सांगतो. बघा, आपण पहिलं कापड जे घेतलं ते 4,000 रुपये मीटर प्रमाणे पण घेतलं. ओके, सो त्याची फायनल अमाऊंट झाली ही. हे बघ सुजित. बापरे. ओके, त्यानंतरचा मुद्दाच नाही. खरं तर ते कापड वाया गेलं. नुकसानच झालं ना सॉर्ट ऑफ आपलं. पण मग आपण सोल्युशन काढलं, आपल्याच कंपनीचं कापड वापरलं. ओके, सो त्याची अमाऊंट झाली ही. ओके, सो त्यानुसार प्रोडक्टची फायनल कॉस्टिंग झाली बापरे. माझ्यामुळे लई नुकसान झालं असणार ना. कापड वाया गेलं ते गेलंच, आणि बाकीचा खर्च पण. देवी आई, कमी नुकसान होऊ दे ग बाई. नुकसान झालं तर तुलाच पैसे भरावे लागतील स्वानंदी. नाही, आणि आपल्या कंपनीचा नियमही तसाच आहे ना. असो म्हणी. मला सांग, नाही, नमिताने आपल्याला 2,40,000चा चेक दिला. बरोबर. मग आपल्या कंपनीचा TDS, आपलं प्रॉफिट, हे सगळं काढल्यानंतर आपल्याकडे काही पैसे उरत आहेत का? उरले असतील याबद्दल शंका आहे मला, पण बघतो. काय झालं? नाही अगं, प्रॉफिट तर काही झाला नाही आपल्याला. एनिवेज, स्वानंदी, आम्ही ठरवलं होतं, म्हणजे या ऑर्डर मधनं जर काही प्रॉफिट झाला असता तर ते पैसे या बॅगेत भरून तुला द्यायचे. पण प्रॉफिट काही झाला नाही, सो रिकामी बॅग आहे. पण ही तू ठेव. ओके, ही बॅग तर जड लागते. हो का? बघ आता, त्यात आहे आम्हालाही माहित नाही. हा, म्हणजे इथलंच ऑफिस मधल्या फाईल्स वगैरे असतील, त्या बॅग मधून काढून इथे ठेवून द्या. हा, स्वानंदी, प्रॉफिट इतके पैसे? म्हणजे आपल्या कंपनीचे पैसे बाजूला काढल्यानंतर जे काही पैसे उरलेत ना, ते पैसे आहेत 1,51,000 रुपये. आणि या पैशांवर फक्त तुझा हक्क आहे. अहो सुजित सर, पण हे लई आहेत की. आता तू मेहनत लई घेतलीस म्हटल्यानंतर पैसे पण लईच असणार ना. स्वानंदी, 15-20 दिवस तू ही ऑर्डर पूर्ण करायला घेतलेस. तू एवढ्या वेळा नमिताच्या घरी गेलीस. तुझी मेहनत, तुझी क्रिएटिव्हिटी, त्या सगळ्याचा हा मोबदला. स्वानंदी, हे तुमच्या मेहनतीचे, तुमच्या हक्काचे पैसे. आणि खरं सांगायचं तर तुमचं काम इतकं कमाल झालंय की एका प्रोफेशनल डिझायनरचा रेट सुद्धा तुम्ही स्वतःसाठी लावू शकता. एक्झॅक्टली. आणि ऍक्च्युली कंपनी चेकने पे करते, पण तुम्हाला पैशांची गरज होती. अर्थात बहिणीच्या लग्नासाठी पैसे लागतील, म्हणून मग हे कॅश पेमेंट. आणि ही आयडिया सुद्धा सुजितची. सुजित सर,
थँक्यू बरं का. मणी सर तुम्हाला पण थँक्यू. तुम्हा दोघांना बी लई म्हणजे लई थँक्यू. मी कधी विचार बी केला नव्हता माझ्या कामाचे मला एवढे पैसे मिळतील. खरंच थँक्यू. हे जर माझ्या आईला आणि ताईडीला कळलं ना तर त्यालाही खुश होतील. मी जाते आणि फोन करते त्यांना. नक्की कर. सांग दोघींनाही. खरंच दोघी खुश होतील. आणि स्वानंदी, यातली काही रक्कम स्वतःसाठी पण ठेवा. अरे तसं नाही सुजित, आता आपल्याला माहिती स्वानंदीचा स्वभाव कसा आहे. बहिणीचं लग्न म्हणजे ती सगळाच पैसा उडवेल. त्यासाठी काही रक्कम असू द्या तुमच्याजवळ. सावकाश. आणि कॅश आहे, सांभाळून. थँक्यू. मी फोन करते. या स्वानंदीने एक कस्टमाइज्ड ऑर्डर काय पूर्ण केली, हवेतच उडायला लागली ही. हो ना. हिचं मुंबई सोडून जाणं सोड, इथे आपली नोकरी जायची वेळ आलेली आहे. अरविंद काही कर, ती पैशांची बॅग आपल्याकडेच आली पाहिजे. जा. म्हण्या, खरंच थँक्स. स्वानंदीला इतकी मोठी मदत करू शकलो आपण, आणि तीही योग्य वेळेला. हे सगळं तुझ्यामुळे झालं. तू आज मला नमिताच्या घरून फोन केला नसतास तर हे काही शक्यच झालं नसतं. अरे तसं काही नाही सुजित. खरं सांगायचं तर मी सुद्धा घाबरलो होतो. मला असं वाटलं होतं की ऑर्डर गेली आपल्या हातातनं, पण तू वेळेवर आलास आणि ऑर्डर वाचवली. बाय द वे, नमिताच्या लग्नाला जाणार आहेस की नाही? हा, जाईन. खरं सांगू, मला स्वानंदीला सोबत न्यायचं होतं. म्हणजे तिलाही छान वाटलं असतं ना, तिनं स्वतः शिवलेला ड्रेस नमितानं असा घातलेला पाहून. पण नेमकं त्याच दरम्यान स्वानंदीच्या बहिणीचं लग्न आहे. म्हण्या, चला काय योगायोग आहे ना. म्हणजे नमिताच्या ड्रेसची ऑर्डर आपल्यालाच मिळावी आणि त्याच वेळेला कुलभूषण रांगडे पाटील म्हणजे तिचा होणारा नवरा, त्याच्याही लग्नाची ऑर्डर आपल्यालाच मिळावी. कमाल कोइन्सिडन्स आहे. गंमतच आहे सगळी. मॅडम, टायर पंक्चर झालाय. दुसरी रिक्षा बघता तुम्ही? अहो दादा, पण एवढ्या सुनसान रस्त्यात दुसरी रिक्षा कुठे बघू मी? मॅडम, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण माझा टायर फुटेल त्याचं काय करायचं? माझं नुकसान होईल ना. बरं, बघते मी. जेसी, उचल फोन. जेसीला काही करून थांबवायला पाहिजे. कुलभूषण रांगडे पाटील नमिताशी लग्न करतो.
जेसीने जर हे लग्न थांबवलं तर त्याचा परिणाम नमिताला भोगावा लागणार आहे. स्वानंदी स्वानंदी पैशाची बॅग घेऊन माझी पैशाची ठीक आहे ठीक आहे उठा या मनी सर माझी बॅग घेऊन गेला तो. तुम्ही यांची काळजी घ्या. ये थांब, बॅग दे ये बॅग दे. हे 10,000 तुझ्यासाठी खास बक्षीस आहे. म्हणजे आपल्या कंपनीचे पैसे बाजूला काढल्यानंतर जे काही पैसे उरलेत ना ते पैसे 1,51,000 रुपये.